अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग त्यानं बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी, आपल्या आयुष्यातून दुरावलेल्या प्रत्येक व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी, मग आपला प्रियकर जर आपल्यापासून दुरावलेला असेल, आपली प्रियसी आपल्याशी बोलत नसेल, आपला पती आपल्याशी नीट वागत नसेल किंवा आपली पत्नी आपल्याला सोडून गेलेली असेल, तर अशा प्रत्येक नात्याला जवळ करण्यासाठी। आता हे नातं फक्त नवरा बायकोचंच असेल असं नाही। बऱ्याच वेळा एखादी मुलगी आईवर रागावते, बऱ्याच वेळा एखादा बाप आपल्या मुलीवर रागावतो, बऱ्याच वेळा बहिणीचं भावाशी पटत नाही, भावाचं बहिणीशी पटत नाही। अशा तुटलेल्या, आपल्यापासून दुरावलेल्या प्रत्येक नात्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, आपल्याकडे मोहित करण्यासाठी, आपल्याकडे खेचून आणण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे। ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर या वस्तूमुळे तुमच्याकडे लोक आकर्षित होतील। या वस्तूमुळे लोक तुमच्याकडे खेचली जातील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्ही गमावलेला तुमचा मान सन्मान तुम्हाला प्राप्त होईल। समाजात तुम्हाला मान सन्मान मिळत जाईल। ज्या ज्या लोकांनी तुमची किंमत केली होती, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला अपमानित केलं होतं, तीच लोक तुम्हाला मान देतील। तुम्ही बघत असाल आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी, मित्रमैत्रीण, नातेवाईक, कुठेतरी अशा एक दोन व्यक्ती असतात की ज्या लोकांच्या मागे पुढे सगळा गाव फिरत असतो। आपण त्यांच्यापेक्षा खूप छान असतो, त्यांच्यापेक्षा आपल्याकडे पैसा चांगला असतो, त्यांच्यापेक्षा आपल्याकडे दिसणं चांगलं असतं, एज्युकेशन असतं, सगळं असतं, पण लोक आपल्या मागे कधीच येत नाही। लोक आपल्याला कधीच विचारात घेत नाहीत, लोक आपल्याला हवी तेवढी किंमत कधीच देत नाही। पण त्या व्यक्तीकडे काहीही नसताना लोक मात्र त्याच्या सतत मागे पुढे फिरतात, त्याच्या तालावर नसतात, तो जे सांगेल तसं वागतात। आपण म्हणतो देखील की म्हणजे आपल्या नात्यात किंवा आपल्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असते की आपण चर्चा पण करतो त्या व्यक्तीबद्दल की ह्याच व्यक्तीकडे एवढं काय आहे। बऱ्याच वेळा आपण असंही म्हणतो याच्याकडे काय इतकं सोनं लागलं की लोक त्याच्याचकडे खेचले जातात। बघा, आता काहीतरी असेल, कधी ग्रहांचा फरक असेल, कधी नशिबाचा फरक असेल, किंवा कधी तुमच्या आणि त्यांच्यामध्ये आंतरिक आपण जे गुण म्हणतो त्याचा फरक असेल। काही ना काही फरक तर नक्कीच असेल, पण हा कितीही फरक असेल किंवा काहीही असेल, नशीब असेल, ग्रह असेल किंवा अजून काही असेल, हे बदलवणारी, हे सगळं काही दूर करणारी आता मी तुम्हाला एक रेमेडी सांगणार आहे। ही रेमेडीज केल्यानंतर, ही वस्तू तुम्ही सोबत ठेवल्यानंतर त्या व्यक्तीच्या पाठी जेवढी लोक फिरत होती त्याच्यापेक्षा दुपटीने लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील। त्या व्यक्तीला जेवढी समाजात किंमत मिळत होती त्यापेक्षा जास्त समाजात तुम्हाला किंमत मिळेल। बघा, तर यासाठी आपल्याला जी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे धतुरा, ज्याला आपण धोत्रा असंही म्हणतो। बघा, धोत्रा, आता मागे देखील मी अशी रेमेडी सांगितली होती ज्या धतुऱ्याचाच वापर केला होता, पण बऱ्याच लोकांना धतुरा म्हणजे काय कळलं नाही। कुणी त्याला धोत्रा म्हणतं, कुणी त्याला धतुरा असं म्हणतं। धोत्रा जो महादेवांना विशेष प्रिय मानला जातो, श्रावण महिन्यामध्ये हाच धोत्रा महादेवांच्या पिंडीवरती चढवला जातो, हाच धोत्रा आपल्याला नर्सरी असेल किंवा आजूबाजूला किंवा तुमच्या गार्डनमध्ये जर तुम्ही ह्या धोत्र्याचं झाड लावलं असेल तर धोत्र्याच्या झाडाचं मूळ तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे। आठवड्यातील, महिन्यातील कुठल्याही दिवशी, कुठलाही एक दिवस ठरवा, त्या दिवशी हा उपाय करा। फक्त त्यासाठी लागणार आहे धोत्र्याच्या झाडाचं मूळ। धोत्र्याच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला पंचधातूंची एक तार घ्यायची आहे। तांबी पण मिळते पंचधातूची, ज्याला पंचधातू असतात। पंचधातूची तार सोनाराकडे किंवा कुठल्याही तुम्हाला दुकानामध्ये सहज मिळेल। धोत्र्याचं मूळ आणि पंचधातूची तार, 2 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत, फक्त 2 वस्तू। ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी
एकतर सकाळी सूर्योदयाच्या अगोदर, रात्री करणार असाल तर सूर्यास्ताच्या नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही औदुंबराच्या, वडाच्या किंवा म्हणजे औदुंबराचं चालेल, वडाचं चालेल किंवा पिंपळाचं चालेल, या तिघांपैकी कुठल्याही वृक्षाजवळ तुम्हाला जायचं आहे। बघा, उपाय करण्यासाठी औदुंबर, वड किंवा पिंपळ या तिघांपैकी कुठल्याही वृक्षाजवळ तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले त्या वृक्षाखाली तुम्हाला एक आसन बसण्यासाठी घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला त्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। कुठलाही, अगदी कणकेचा बनवून नेला तरीही चालेल, मातीची पणती नेली तरीही चालेल। सगळ्यात पहिले त्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तीनही झाडं जी तुम्हाला सांगितलेली आहेत ही तीनच झाडं का, तर तीनही झाडं दैवी शक्तीने भरभरलेली झाडं आहेत, अत्यंत जागृत असणारी तीनही झाडं आहेत, ज्याला कामधेनूची झाडं म्हणतात, अशी ही तीन झाडं आहेत। आणि कामधेनू वृक्षाखाली जर तुम्ही कुठली सेवा, उपाय केला तर तो शीघ्र लाभदायी असतो, त्वरित फळ देणारा असतो, म्हणून याच झाडाखाली मी तुम्हाला सांगितलं। आता तिथे दिवा लावून तुम्हाला बसायचं आहे। बसल्यानंतर तुम्हाला ते धोत्र्याचं जे मूळ आहे हे मूळ तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडावर आपल्या समोर ठेवायचं आहे। पंचधातूची आणलेली जी तार आहे ही धार तुम्हाला त्या मुळाला 7 वेळा गुंडाळायची आहे। मोठी असेल तर 7 वेळा गुंडाळा, खूप छोटी असेल तर अगदी तुम्ही 5 वेळा किंवा 3 वेळा गुंडाळली तरीही चालेल। ठीक आहे, छान तार व्यवस्थित त्याला गुंडाळायची आहे। प्रत्येक वेळी तार गुंडाळत असताना तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे, ओम ह्रीम क्लीम, ओम ह्रीम क्लीम वश 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 स्वाहा, 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 ओम ह्रीम क्लीम वश 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 स्वाहा। हा मंत्र म्हणायचा। पंचधातूची ती तार व्यवस्थित त्या मुळाला गुंडाळायची। त्यानंतर हे जे मूळ आहे हे आपल्या उजव्या हातात घ्यायचं। आपल्या उजव्या हाताची जी मूठ आहे या उजव्या हातामध्ये हे मूळ घ्यायचं आणि घेतल्यानंतर हे मूळ आपल्याला आपल्या स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज, कारण आपल्याकडे अट्रॅक्शन पॉवर आपल्याला इन्क्रीज करायची आहे, आपल्याकडे मोहिनी निर्माण करून घ्यायची आहे, आपल्यामध्ये असणारी जी वशीकरणाची क्षमता आहे ती वाढवायची आहे। त्यामुळे हे मूळ जे आहे ते आपल्यावरून 7 वेळा ओवाळायचं। 7 वेळा ओवाळत असताना ओम ह्रीम क्लीम, ओम ह्रीम क्लीम, ओम ह्रीम क्लीम वश 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 स्वाहा, ओम ह्रीम क्लीम वश 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 स्वाहा हा मंत्र पुन्हा 7 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे। त्यानंतर हे मूळ लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे। ज्या दिवशी हे मूळ अभिमंत्रित कराल, त्या वृक्षाखाली जाऊन ही सेवा किंवा हा उपाय कराल, त्या क्षणापासून हे मूळ तुम्हाला सोबत ठेवायचं आहे। समाजात फिरताय, जवळ ठेवा। सासू नीट वागत नाही, तिच्यासाठी उपाय केलाय, तिच्याशी बोलताना हे मूळ आपल्या हातामध्ये ठेवा। पतीशी बोलत असताना हे मूळ हातामध्ये ठेवा। पत्नीशी बोलताय हे मूळ हातामध्ये ठेवा, म्हणजे ही पोटली हातात ठेवा। हातात शक्य नसेल तुम्ही सोबत ठेवा, तुमच्या खिशात ठेवा, पॉकेटमध्ये ठेवा, आपल्याशी संपर्क येईल अशा पद्धतीने हे मूळ सतत आपल्या सोबत ठेवा। आता सतत म्हणजे ताई किती दिवस ठेवायचं, तर तुम्ही कमीत कमी 41 दिवस ठेवू शकतात आणि जर जास्तीत जास्त तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही 6 महिने ठेवू शकतात। 41 दिवस किंवा 6 महिने या कालावधीमध्ये तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल। तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेल्या आहेत त्या सर्व व्यक्ती तुमच्या जवळ येऊ लागतील। ज्या लोकांनी विश्वासघात केला होता तीच लोक तुमचं माफी मागतील, तुमच्या मागे पुढे फिरतील आणि तुमच्या शब्दाला प्रत्येक व्यक्ती किंमत देईल। खूप साधा सोपा उपाय आहे बघा। जेव्हा तुम्हाला असं वाटेल 41 दिवसात किंवा 6 महिन्यात की आता माझ्या मनासारखं झालेलं आहे, मला जसं हवं होतं किंवा माझ्या आयुष्यातून जी व्यक्ती दूर गेलेली होती ती आता आलेली आहे आणि आता हे मूळ मला नकोय, अशा वेळेस वाहतं पाणी असेल आजूबाजूला त्यात अर्पण करा किंवा औदुंबराचं, शमीचं, वडाचं, पिंपळाचं किंवा धोत्र्याचं झाड असेल तर त्या झाडाखालीच हे मूळ त्या पोटली सगळं टाकून द्या। खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।